गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात कुवलयाश्व आपल्या 3 मुलांच्या जडमूड अवस्थेला आपली पत्नी जबाबदार आहे हे समजून अतिशय दुःखी झाला आणि रागावलाही, हे आपण पाहिलं. संतापलेल्या राजाचा कोप मदालसा समजू शकत होती. प्रवृत्तीमार्गी धर्मनिष्ठ पतीला आपले प्रवृत्तीच्या विरुद्ध वागणं रुचणार नाही हे ती जाणत होती. परंतु मनुष्य जन्माचं कल्याण कशात आहे हे ती पक्क जाणत होती. त्यामुळे ती अगदी शांत राहिली. राजाची समजूत काढण्यासाठी ती म्हणाली, नाथ, मी जो बोध आपल्या पुत्रांना केला आहे त्यामुळे ते ब्रह्मज्ञानी झाले आहेत. हा निवृत्तीचा योग मार्ग आहे. पंथा नाही याहुन मोक्षा जावया दुजा जाण. अतएव हाच श्रेष्ठ म्हणून वेद वचन ऐकिले. नाथ, या देवयान मार्गाव्यतिरिक्त मोक्षाला जाण्याचा अन्य कुठलाही मार्ग नाही. वेदांनी सुद्धा हाच श्रेष्ठ मोक्षमार्ग म्हणून सांगितला आहे. आणि स्वामी, पितर असोत की जीव असोत, ते स्वकर्मानुसारच गती मिळवतात. त्यांना दुसरं कोणीही मोक्ष देऊ शकत नाही. परंतु जो योगमार्गानं ब्रह्मविद्वरिष्ठ होतो तो मात्र स्वतःबरोबर सर्व कुळाला आणि पितरांनाही मुक्त करतो. श्राद्धादी कर्मांनी पितरांची केवळ भूक शमेल, पण ब्रह्मज्ञानी वंशजामुळे त्यांना मोक्ष मिळेल. जरी स्त्री धनादी भोगावे, तरी वैराग्याने वागावे. या वेदवचना दोष द्यावे, मग पाखंड व्हावे वेदबाह्य. आपण म्हणता स्त्री आणि धनसंपत्ती यांचा भोग घ्यायला हवा. ठीक आहे, घ्यावाही. पण वेद काय म्हणतात? भोग आसक्तीयुक्त नसावेत, ते अलिप्त राहून वैराग्यानेच घ्यावेत. जर ही मुलं वेदमार्गानेच जात आहेत तर ते देवद्रोही कसे ठरतील? उलट तेच तरुण जातील आणि तेच कैवल्याची प्राप्तीही करतील. वैराग्ये संन्यास घेता, भिक्षार्थ परद्वारी जाता. केवी येईल हीनता, संतोष धरिता काय क्षीण. विरक्त होऊन संन्यास घेतला आणि भिक्षेसाठी परद्वारी गेला तर त्यात हीनते काय? अहंभाव जाऊन तो आत्मस्वरूपाच्या अधिक जवळच जाईल. जे मिळेल त्यात संतोष मानणं काय चूक आहे का? मान्य आहे. विरक्त होऊन साधनरत राहणं हा मार्ग कठीण आहे. सुरुवातीला दुःख क्लेश भोगावेच लागतात, पण शेवटी परमसुखाची प्राप्ती होते. या उलट प्रवृत्ती मार्गावर राहून आयुष्यभर माणूस भौतिक सुखोपभोग घेईलही, पण त्याचा शेवट अत्यंत दुःखी होतो. साधक भक्त हो, पुढे जाण्यापूर्वी प्रवृत्ती मार्गी लोकांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. यज्ञ यागादी धार्मिक कर्मे करण्याचा अधिकार पूर्वापारपासून पुरुषांना मिळाला आहे. ती कर्म केल्यामुळे कुळाचा उद्धार होतो हा समज आहे. त्यामुळे आपल्याला जर सद्गती मिळायची असेल तर पुत्र व्हायलाच हवा, अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. आता इथं प्रश्न असा आहे की पुत्र असो किंवा स्वतः असो,
बाह्य यज्ञादी कर्मकांड केल्याने सद्गती मिळते का? सद्गती म्हणजे जर मोक्ष असेल तर मोक्षप्राप्तीसाठी हे पुरेसं आहे का? बहुतेक सगळ्यांची सद्गतीची कल्पनाही स्वर्गापुरतीच मर्यादित असते. पुण्यकर्म करण्यामागची मानसिकता स्वर्गप्राप्ती हीच असते आणि ती कर्मे सुद्धा निरपेक्ष आणि अकर्तेपणाच्या भावनेने केली नाहीत तर स्वर्ग तर दूरच, पण कर्मफळांचा बोजा मात्र वाढतो. खरं तर बाह्य कर्मकांडांचा अर्थात पुण्यकर्मांचा उपयोग क्रियमाण आणि पापबुद्धी यांचा क्षय होण्यासाठी तसंच सत्वगुणाचा प्रकाश होण्यापुरताच मर्यादित असतो असं म्हणणं वावगं ठरू नये. बर, समजा स्वर्ग मिळालाच तरी तो काही कायमस्वरूपी मिळतो का? अहो, पुण्याचा संचय संपला की जीवाला भूतलोकात पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. म्हणजे स्वर्ग ही काही जीवाला जन्ममरणाच्या चक्रातून सोडवणारं, त्याला मुक्त करणारं परमधाम नाही, हे तर नक्की. साधक भक्त हो, बाह्य यज्ञ हे आतल्या अधियज्ञाचं, पूजन अर्चन हे शक्तीने आतल्या आत्मदेवाच्या केलेल्या पूजनाचं प्रतीक आहे. हा भाव समजून केलेल्या कर्माचं खरं उद्दिष्ट सफल होईल. कर्मकांडांचं उद्दिष्ट प्रपंचापासून विरक्त होऊन निवृत्तीच्या मार्गावर प्रगत होणं हे असतं. पण प्रत्यक्षात विविध प्रापंचिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी, असलेली समृद्धी अधिक वाढवण्यासाठी धार्मिक कर्म केली जातात. तशीच मानसिकता जोपासलीही गेलेली आहे. याच प्रवृत्तीमार्गी लोकांना धर्मनिष्ठ, धार्मिक बनवलं जातं. कुवलयाश्वराजा त्यांचं एक प्रतीक आहे. पण मदालसा आत्मनिष्ठ आहे. तिची विचारसरणी आध्यात्मिक आहे. ती म्हणते, आत्मा हाची मुख्य लोक, हा मिळावया नको लेक. प्रबोध पुत्र होता एक, मिळे आत्मलोक निश्चये. मदालसा म्हणते, आत्मा हाच मुख्य लोक आहे. या महान ओवीचा भावार्थ नीट लक्षात घेऊ. साधक भक्त हो, केवळ मानवालाच हा लोक प्राप्त करणं शक्य आहे. त्याच्याच शरीरात या लोकाकडे नेणारा दिव्य मार्ग आहे. सद्गुरूंच्या परमकृपेने जागृत कुंडलिनी जगन्माता जीवाला मुखात धरून याच मार्गाने प्रवास करीत हा आत्मलोक गाठते. पण या प्रवासात जीवाला दिव्य अनुभूतींची प्रचिती देऊन सच्चिदानंदाच्या दिव्य स्पंद लहरींच्या स्पर्शानं बेभान करून आतील आत्मदेवांच्या अस्तित्वाची जाणीवही करून देते. त्यामुळे अष्टसात्विक भावांची गर्दी होते. अकारण होणाऱ्या आनंदाने साधक बेभान होतो. भावभक्ती रसरशीत होऊ लागते. कारण मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, या बोधाचं बीज भक्तीच्या गर्भात वाढू लागतं. जेव्हा शक्ती 2 भुवयांपर्यंत पोहोचते तेव्हा भक्तीच्या गर्भातून ज्ञान सूर्याचा उदय चिदाकाशाच्या क्षितिजावर होतो. चैतन्य स्वरूप आत्मदेवाचं कधी ज्योतिर्मय तर कधी विद्युतमय स्वरूप प्रगट होतं. जीवाला अहम ब्रह्मास्मी किंवा शिवोहम किंवा तत्त्वम अशी या महावाक्याचा साक्षात्कार होतो. अपरोक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष अनुभव येतो. या प्रबोधपत्रात पुत्राचा जन्म हेच आत्मलोकाचं प्रवेशद्वार आहे. इथून पुढे शांत्यातीत अवस्था, ना अनुभव, ना देह, ना मन, ना चित्त, ना चित्तवृत्ती. हा आहे आत्मलोक. जीव, शक्ती आणि शिव यांच्यातलं द्वैत संपतं. हेच परमधाम, हेच कैवल्य. हे प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म नाही. जसा बर्फ पाण्यात विरघळून पाण्याशी एकरूप होतो, तसं जीव परब्रह्मात विरघळून जातो, ब्रह्मस्वरूप होतो. असा दिव्य मोक्ष प्राप्त होण्याची इच्छा, प्रक्रिया ही ज्याच्या त्याच्या शरीरात सद्गुरूंच्या कृपेने आणि भगवंतांच्या इच्छेने होणारी आहे.
आता अशा या मोक्षाशी मातेच्या उदरातून जो हाडामासाचा पुत्र जन्म येतो त्याच्याशी काय संबंध? आत्मलोक मिळवण्यासाठी त्याची काही गरज आहे का? प्रवृत्ती मार्गी विचारांना पूर्ण छेद देणारी ही अत्यंत अर्थगर्भ ओवी आहे. अशा अर्थगर्भ ओव्या ज्या खूप कमी शब्दात खूप महान उपदेश करतात, त्यांनी श्री दत्त महात्म्य समृद्ध आहे. आता याचा अर्थ असा घ्यायचा आहे का की सगळ्यांनी संन्यस्त जीवन जगावं? अर्थातच नाही. पण ज्या संसारी जनांना प्रारब्धवश मोक्ष मार्गाची ओढ लागलेली आहे, अशा अत्यंत भाग्यवान भक्तांनी आत्मानात्मविवेकाने संसारातील आसक्ती कमी करावी. साधनरत असताना आत्मनिष्ठ राहावं आणि साधनेतर काळात धर्मनिष्ठ राहून शास्त्रशुद्ध कर्म करावीत. आत नाम आणि बाहेर काम असं शक्य तेवढं भगवंतांशी अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करावा. आत्मनिष्ठा आणि धर्मनिष्ठा यांची संसारी जनांनी सांगड घालावी. संसारातील स्वधर्मयुक्त कर्तव्य कर्म पूर्ण झाल्यावर मग मात्र जास्तीत जास्त आत्मनिष्ठच राहावं. असो, मदालसा पुढे म्हणते, नाथ, मी जे केलं ते अगदी योग्यच केलं आहे. तरीही तुम्हाला अनुचित वाटत असेल, विपरीत वाटत असेल तर सांगते ते ऐका. हा चौथा पुत्र प्रवृत्तीनिष्ठ होणार आहे. नाथ, मी त्याला सर्व विद्या तशाच देईन. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? असेल तर त्याला इथं ठेवा, नाही तर तुम्ही त्याला घेऊन जा. तिच्या मृदू भाषणानं राजाचा कोप शांत झाला होता. तो म्हणाला, तू याचं अध्ययन कर, मी पुन्हा येऊन पाहीन. तू याला नीट शिक्षण देत आहेस याची खात्री पटली तरच मी याला इथे ठेवीन, नाही तर मी याला घेऊन जाईन. असे सांगून जाई राजा, माता म्हणे ह्या आत्मजा. पुढे उद्धरी अधोक्षजा, अत्रिजा हा तुझ्या वाट्याचा. राजाने तिला असा आदेश दिला आणि तो निघून गेला. तो गेल्यावर मदालसेने श्री दत्तप्रभूंना हात जोडून कळवळून प्रार्थना केली. हे योगीराज दीनदयाळ, हे श्री दत्तात्रेया, प्रभो, माझा हा पुत्र आता तुमच्या वाट्याचा आहे. याला 5 शुभग्रह उच्चस्थानी आले आहेत. ग्रहांचा अनादर कसा करावा? त्याचं पूर्वसंचित प्रारब्ध रूपानं आड आलं आहे. त्याच्या मोक्ष मार्गात हे मोठंच विघ्न आलं आहे. यापुढे मी काहीच करू शकत नाही. हे प्रभू, आता पुढे तुम्हीच याचा उद्धार करा. हा 66,000 वर्ष राज्य करीत. जोपर्यंत राज्य करीत असेल तोपर्यंत तो भोगासक्तच राहील, विरक्त होणार नाही. याचं हेच प्रारब्ध असल्यामुळे याला मी आता तुमच्या पायावर घालत आहे. त्यानंतर दत्तात्रेया, तुम्ही याच्यावर दया करा, त्याच्यावर परम कृपा करा. असं म्हणून यानंतर मदालसेने अलर्काचं शिक्षण सुरू केलं. त्याला वेदशास्त्र शिकवलेच, पण व्यवहारातही ज्ञानी केलं. धर्मार्थ काम साधन, वर्णाश्रमाचरण, षडविध राजनीती लक्षण, प्रजारंजन कर्म सांगे. माणसाला व्यक्तिमत्व विकासासाठी 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यापैकी धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ साध्य कसे करावेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाच्या लोकांशी आपला व्यवहार कसा असावा? क्षत्रिय वर्णानुसार त्याने कोणती कर्तव्य पार पडायला हवीत? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत.
त्या त्या आश्रमात पदार्पण केल्यावर व्यक्तीने कोणत्या नीतिनियमांचं पालन करावं, अशा तऱ्हेने पुरुषार्थ, वर्ण, आश्रम, धर्म, अर्थकारण आणि वेदाध्ययन अशा षड्विध राजनीती लक्षणांचं अध्ययन तिनं यथार्थ केलं. एवढंच नाही, प्रजेने आनंदात राहावं, आनंदोत्सव साजरे व्हावेत, त्या दृष्टीने प्रजेचं मनोरंजन करण्यासाठी काय करावं हेही तिनं सांगितलं. पुढे त्याला शस्त्र अस्त्र विद्येचं ज्ञानही दिलं. धनुर्विद्या शिकवली. व्यवहारातही चाणाक्ष निपुण केलं. हा अत्यंत हुशार, सर्व विद्या पारंगत राजपुत्र अलर्काला पाहून राजाला अतिशय आनंद झाला. त्याने राजपुत्राचा अनेक कन्यांशी विवाह लावला. हा राजपुत्र अलर्क पित्याप्रमाणेच धनुर्धर श्रेष्ठ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला. राजाने अगदी संतुष्ट होऊन त्याचा राज्याभिषेक केला आणि आपलं राज्य त्याला सोपवून त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. मदालसा तर याच क्षणाची वाट पाहत होती. मदालसा म्हणे रायासी, मी येते वनासी, असता समागमासी, होईल मनासी आनंद. मदालसेनं त्याच्यासह वनात येण्याची विनंती केली आणि अर्थातच राजाने ती आनंदाने मान्यही केली. आता मदालसेने अलर्काला बोलावलं आणि त्याला शेवटचा बोध केला. अलर्का, धर्मनिष्ठ राहून आपल्या पित्याप्रमाणेच राज्य कर हो. प्रजेचा पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ कर. 66,000 वर्षे घेसी भूभार, अलर्का मग या उपर, शत्रू उठेल दुर्धर. मुला, 66,000 वर्ष तू चांगला राज्यकारभार करशील, पण यानंतर मात्र दुर्धर शत्रू उठेल. त्यावेळी तू जेव्हा हतबल होशील तेव्हा तुझे हितार्थ मी एक संदेश लिहून या चांदीच्या पेटीत बंद करून ठेवला आहे. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत ही पेटी उघडू नकोस. तोपर्यंत ह्या पेटीचं नित्य पूजन कर आणि तिचं जीवापाड जतन कर हो. जेव्हा शत्रू उठतील आणि ते तुला आवरणार नाहीत तेव्हा अजिबात हताश होऊ नकोस. या पेटीतला लेख वाच आणि जसं लिहिलं आहे तसंच आचरण कर. मग बघ, तुझे शत्रू तुझे मित्र होऊन जातील. तुझं साम्राज्य तुला पुन्हा मिळेल आणि तू अत्यंत सुखी होशील. असं त्याला सांगून त्याला शुभाशीर्वाद देऊन दोघं वनात जायला निघाले. माता पित्याच्या विरहानं अलर्काला भरून आलं. त्याने मातेच्या पायाला मिठी मारली आणि तो रडू लागला. त्या अश्रूंमध्ये काय नव्हतं, प्रेम, कृतज्ञता, विरह. आई त्याची समजूत काढीत म्हणाली, अलर्का पुत्रा, आता तू मागे फिर. सदा सर्वदा एकत्र सहवास कसा घडेल बाळा? हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे. त्याच्या अधीन राहावं लागतं. आता तुमचा सहवास संपला म्हणून हा वियोग होत आहे हो. यावर काही उपाय नाही. तेव्हा आता आपल्या मनाला सावर. मी पतिव्रता धर्माचं पालन करीत आहे. पतीसहच माझं कल्याण आहे. त्याची समजूत घालून मदालसा पतीसह वनात गेली. वनात ते दोघेही समाधानानं विरक्त होऊन राहत असताना या चतुर स्त्रीनं काय करावं? आपल्या पतीला सुद्धा संधी साधून हळूहळू एक एक बोध केला. पूर्ण ज्ञान चित्तावर ठसवलं आणि त्याला सुद्धा आत्मज्ञानी केलं. तेव्हा कुठे तिच्या मनाला संतोष वाटला आणि तिच्या पतिव्रता धर्माचं सार्थक झालं. असी धन्य ती सती, पतीला देई सद्गती. आपण घे विदेह मुक्ती, देह मानिती आश्चर्य. मदालसा, धन्य आहे ही पतिव्रता.
जिने स्वतः तर विदेह मुक्ती घेतलीच, पण पतीलाही तिनं सद्गती देवविली. मोक्षाचा योग्य मार्ग दिला. देवांना सुद्धा नवल वाटावं असं हे मदालसेचं दिव्य चरित्राख्यान इथं संपतं. आपल्या पतीला आणि पुत्रांनाही तारून नेणारी अशी तेजस्वी नारी विरळाच. परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराज म्हणतात, प्रातःकाळी उठोन ज्याचे करिता कीर्तन, सर्व पाप जाऊन अंतःकरण शुद्ध होईल. आपण सगळेच अशा दिव्य स्त्रीच्या चरणी नतमस्तक होऊ. तिचा उपदेश आठवून आत्मरथ होण्याचा प्रयत्न करू. इथं मदालसाख्यान संपन्न होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यानंतर अलर्काख्यान सुरू होत आहे, जो पुढे श्री दत्तात्रेयांची वंदन भक्ती करणारा श्रेष्ठ भक्त होणार आहे. तो अलर्क महापराक्रमी कुवलयाश्व आणि ब्रह्मवादिनी मदालसेचा पुत्र अलर्क प्रारब्धवश पित्यासारखा प्रवृत्ती मार्गाने जाणारा धर्मनिष्ठ राजा झाला. स्वामी म्हणतात, असो इकडे अलर्क प्रतापाचा जो अर्क, न वर्णवे ज्याचा तर्क, अधर्म संपर्क न करी जो. अलर्क महान पराक्रमी होता, जणू प्रतापाचा सूर्यच. त्याचा एवढा दरारा होता की त्यानं त्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी शत्रू चळचळा कापत असत. त्याच्या राज्याच्या सीमा सुरक्षित होत्या. कुणी दुष्टांनी त्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कडक शासन होत असे. त्याच्या हातून कधीही अधर्म घडत नसे. अपराधाला दंड केल्याशिवाय तो सोडत नसे. त्याचबरोबर निरपराध्याला दंड होता कामा नये यासाठी तो पूर्ण दक्ष असे. प्रजेकडून सन्मार्गानं आणि योग्य पद्धतीनं करवसुली करीत असे. तो क्रोधाने लोभाने लुबाडून फसवून धन मिळवित नसे. सन्मार्गाने धन गोळा होत असे. त्या पवित्र धनाचा विनियोग धर्मरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तो करीत असे. धर्मनिष्ठ राहून जेव्हा धन गोळा होतं तेव्हा ते पवित्र असतं. अशा पवित्र धनातून केलेले यज्ञयाग एकतर निर्विघ्न पार पडतात आणि सुफलही होतात. धर्म आणि संपत्ती यांना अनुकूल राहिल्यानं राजा आणि प्रजा सगळेच आनंदात होते. अलर्क ब्राह्मणांना दान धर्म करीत असे. आता ब्राह्मणांनाच का, भगवंतांच्या प्रित्यर्थ केली जाणारी सर्व सात्विक कर्मे करण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच दिला आहे. हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. ब्राह्मण म्हणजे जे ब्रह्मविद्येचं अध्ययन करतात, समाजाला वेद पुराणादी धर्माचं आणि तत्वाचं ज्ञानदान करतात. त्यांच्यामुळेच समाजाची धर्मनिष्ठा आणि आत्मनिष्ठा यांची जोपासना होते. म्हणून त्यांना दानधर्म करून त्यांचं ऋण फेडणं, त्यांना प्रसन्न करणं हे राजांचं कर्तव्यच आहे. आणि अलर्क ते यथासांग पार पाडित होता. मातेनं केलेल्या संस्कारानुसार सर्व नियमांचं पालन अलर्क करीत असे. ऋतुकाली भार्यागमन, यज्ञशेष मध्यमास सेवन, हे अपूर्व वेद वचन, असे मानून वागेतो. तेव्हा यज्ञात पशुबळी देण्याची आणि सोमरसाचं हवन करण्याची प्रथा होती. त्या यज्ञाचे शेष स्वरूपात उरलेलं मांस आणि सोमरस प्रसाद म्हणून खाल्ला प्यायला जात असे. त्या व्यतिरिक्त अन्यत्र मध्यमास भक्षण करणं वर्ज्य असे. तसंच तो ऋतुकालातच भार्यागमन करीत असे. वास्तविकपणे लोकांनी केवळ धर्म, अर्थ, काम या तीनच पुरुषार्थात रममाण होऊ नये. मर्यादित स्वरूपात उपभोग घ्यावा, तोही अनासक्त राहून
आणि लवकरच विरक्त होऊन मोक्षाचा पुरुषार्थही साधून घ्यावा. म्हणून वेदांनी काही नियम घालून दिले आहेत. हे एक. दुसरं, काही बंधनही आवश्यक असतात. पुरुषांनी आपली पत्नी ही आपली हक्काची भोग्य वस्तू मानून अहोरात्र तिचा भोग घेऊ नये. म्हणूनही ऋतुकालातच भोग घेण्याचा संकोच वेदांनी सांगितला आहे. जे कामांध लोक रजस्वला स्त्रीशी पर्वकाली, दिवसा, श्राद्धाच्या दिवशी किंवा तीर्थक्षेत्री विषय सेवन करतात ते निस्संशय नरकात पडतात, असं शास्त्रांनी सांगून ठेवलं आहे. पण त्याचबरोबर गृहस्थांसाठी हाही नियम सांगितला आहे बरं का, की पत्नीवरील अप्रीतीने, द्वेषामुळे, तिरस्कारामुळे ऋतुकाळात समागम केला नाही तर दोष येतो. ते भयंकर घोर अशा बालहत्यारूपी पापाचा तो धनी होतो. असो, आता अलर्काने सगळ्या नीतिनियमांचं पालन केलं. पण एकच पत्नी नव्हती ना. अनेक स्त्रियांशी विवाह केला होता. अनेक पशुसंस्थांचं पालन केलं होतं. अनेक यज्ञ केले होते. या सगळ्यामुळे नित्य विषय सेवन, सोमपान आणि पशुमांस भक्षण सुरूच होतं. या सगळ्यांना पुण्यकर्मच तो मानित होता. हाच स्वधर्म अंगीकारून आपण अमर होऊ, आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल, अशा कल्पनेनं तो अत्यंत आनंदात राहत असे. ही तर कुबुद्धी होती आणि ती वाढत चालली होती. कर्मफळांच्या बोजाने चित्ताची अशुद्धीही वाढत होती. त्याची ही सगळी दुर्दशा पाहून वडील बंधू सुबाहू अस्वस्थ झाला. त्याने विचार केला, ह्या प्रपंचात अखंड बुडालेल्या भावाला या गर्तेतून वर काढायला हवं. हा न्याये राज्य करी, यज्ञ याग दान करी, धर्मे वागे जरी, तरी बहिर्निष्ठ सर्वथा. हा न्यायाने राज्य करतो, यज्ञयाग करून दानधर्मही करतो, धर्माचं पालन आणि संवर्धनही करतो. पण हा सतत ब्रह्मनिष्ठच राहत आहे. प्रपंचाभिमुख राहून प्रवृत्तीनिष्ठ झाला आहे. याचं आयुष्य एखाद्या पशुसारखं झालं आहे. हा देहासक्त राहून भ्रमिष्ठ झाला आहे. अनर्थ करवी धन, विषय भोगवी धन, गर्वताठा करवी धन, एक धन घात करी. हा सगळा अनर्थ याच्याजवळ असलेल्या अपार धनसंपत्तीमुळे आहे. या धनामुळेच हा नाना प्रकारचे विषयोपभोग घेण्यात व्यर्थ आयुष्य खर्च करीत आहे. या धनामुळेच याच्या ठायी गर्व, ताठा, अहंकार पोचलेला आहे. तरी आतास ध्यान सोडावे, त्याच्या समीप जावे, त्याचे धन लुटावे, मग विरागी होईल हा. सुबाहूने विचार केला, आता मला आपले बंधू असण्याचं कर्तव्य पार पाडायलाच हवं. ध्यान सोडून अलर्काकडे जायला हवं. ह्या सगळ्या अनर्थाच्या मुळाशी असलेलं जे धन आहे ते धनच लुटून घ्यावं, म्हणजे हा विरक्त होईल आणि या धर्मांधाचे डोळे उघडतील. असा विचार करून तो ब्रह्मज्ञ अलर्काकडे आला. म्हणे, मी ज्येष्ठ भ्राता, मी राज्य करीन आता, हे नये तुझ्या चित्ता, तरी वाटा दे मला. सुबाहू म्हणाला, अलर्का, मी तुझा मोठा भाऊ आहे. रीतिरिवाजानुसार मीच राजा व्हायला हवं होतं. पण ठीक आहे, आता मला माझं राज्य दे. मी आता राज्य करीन आणि ते तुला मान्य नसेल तर माझ्या वाट्याचं राज्य तरी मला विभागून दे. अलर्का अतिशय विस्मयचकित झाला, पण म्हणाला, हे राज्य मला पित्यानं दिलं आहे. मी ते तुला अजिबात देणार नाही. तू तुझं तप करण्यासाठी जा वनात.
या भूतलावर मी सार्वभौम राजा आहे. तू तर जड मूड, तू काय सांभाळणार हे राज्य? तुम्हा तिघांना जड मूड समजून आत्तापर्यंत मी सांभाळलं, पण तू तर कपटी निघालास. राज्य करण्याची लायकी तरी आहे का तुझी? आणि तुला राज्यच हवं असेल तर क्षत्रिय धर्मानुसार माझ्याशी युद्ध कर. मला जिंकून अर्धा वाटा घे खुशाल. नाहीतर राज्य विसर आणि वनात जाऊन शांतपणे तप कर. तुम्ही इतके कपटी आहात हे आधीच कळायला हवं होतं मला. तुम्ही दीन दुबळे समजून तुमची इतकी वर्ष मी पालन पोषण केलं. हं, पण आता मला कळलं की तुम्ही अतिशय कपटी आहात. जा, जा तू जा. अलर्कानं त्याची केलेली निर्भत्सना ऐकून सुबाहू मागे फिरला. यानंतर सुबाहूने कोणती युक्ती करून अलर्काला अधःपतन होण्यापासून वाचवलं ते आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.